हाय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आकांक्षा ब्लॉग्समध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं डी मार्टला. सगळ्यात आधी म्हणलं नाश्ता करून घ्यावात. मग रात्रीचा उरलेला भात होता, म्हणलं फेकून न देता फोडणीचा भात बनवूया. मग कांदा, टमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण मस्त बारीक चिरून घेतला. कढईत थोडंसं तेल, जिरे, मोहरी आणि लसूण. मग आपले शेंगदाणे टाकायचे, हिरव्या मिरच्या आणि कांदा, टमॅटो, हळद, मीठ टाकून घ्यायचं. चांगला परतून घ्यायचा. मस्त असा भात तयार होतो, खायला लई छान लागतो. मग नाश्ता करून घेतला आणि निघालो डीमार्टसाठी. जाताना फार ट्रॉफिक होतं, पण गेलोत कसं बसं. मी गेल्याच लगेच रुहीचे कपडे बघत होते. तिथं मला छान छान ड्रेस दिसले. मला त्यातला एक ड्रेस आवडला पण होता, पण तो रुहीला जरा मोठाच होत होता, म्हणून कॅन्सल केला. मग दुसरा बघितला. मग म्हणलं पांढरा घेतला तर पोरगी लगेच एका दिवसातच त्याचा रंगच बदलून टाकल. मग तो पण ठेवून दिला. मग आणखीन एक घेतला दुसरा, ते दाखवते तुम्हाला पुढं. आणि खूपच छान छान कपडे होते तिथं, पण रुहीला इतकेच कपडे झाले आहेत की बास. मग कप बघितले, छान छान कप होते राव तिथं. पण काय, आमचा नवरा म्हणला की नको, तू किती दिवस ठेवणारेस, ठेवून लगेच फोडून टाकशील. मग बघितले, प्लाझो बघायला गेले, पण तिथं काय प्लाझो पटले नाही मला. पण म्हणलं बघायला काय जातं आहे. मग सगळे बघितले, एक 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 सगळं बघून घेतलं, पण घेतलं तर काहीच नाही. कारण की आम्ही राशन आधीच भरलं होतं आणि आम्ही आलो होतो असंच टाईमपास करायला. मग तरी आता आलोत म्हणल्यावर थोडंफार घेतलं वस्तू, ते दाखवून तुम्हाला पुढं. मग निघालोत आम्ही परत जाताना एवढं काही ट्रॉफिक नव्हतं, पण जाता जाता पार्सल भेळ घेतली होती. मग मस्त घरी गेल्यावर ती भेळ खाल्ली. आणि आता दाखवते तुम्हाला आम्ही काय काय घेतलं ते. रुहीला ह्या 2 पॅन्ट घेतल्या होत्या, कारण की आता पावसाळा लागला आहे आणि फरची लईच गार राहती आणि ती काय करते, चटईवर बसतच नाही, जाऊन तिकडं फरचीवरच बसते. मग तिच्यासाठी 2 पॅन्ट घेतल्या. आणि हा ड्रेस घेतला होता, पण तिला काय तो यायनाच, फिटच व्हायला लागलाय. जाऊ द्या आता काय करणार. मग आता काय तो एखादा महिना तिला घालावं लागन, मग पडन असाच. मग हे 2 कप घेतले होते. आणि तिला बघा असा ड्रेस येतोय तो, पण जरा फिटच होतोय, असा जरा ढगळा नाही येत. मग काय, कप घेतलं म्हणलं उद्घाटन करून घेतलं, ग्रीन टी पिऊन घेतली. भेटूया पुढच्या ब्लॉग.